आंबोलीतील कुंभवडे बाबा धबधबा मार्गावर मद्यधुंद पर्यटकांनी अरेरावी केल्याची घटना घडली आहे। तुम्ही ही दृश्य पाहतायत। पर्यटकांच्या टोळीनं हातात कुऱ्हाड, दंडुका आणि इतरही काही साहित्य घेऊन दहशत माजवली आहे। गाडी आडवी लावून रस्ता ब्लॉक केल्यानंतर एका स्थानिक महिलेनं त्यांना विरोध केला आणि यावेळी हुल्लडबाजांनी हत्यारे दाखवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणाचा संपूर्ण व्हिडिओ एका सजग नागरिकांनी शूट केलाय। या मुजोर पर्यटकांवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान या पर्यटन स्थळी कोणीही पोलीस किंवा सुरक्षा रक्षक तैनात नव्हता का, असा देखील महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विनायक वंजारी फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, पर्यटन स्थळावरती अशा प्रकारे हुल्लडबाज येतात, हुल्लडबाजी करतात, महिलेला धमकावतात, त्या ठिकाणी कुठलाही सुरक्षा रक्षक अथवा पोलीस तैनात नव्हता का, हा महत्त्वाचा पहिला प्रश्न। नक्कीच जर बघितलं तर ही जी घटना आहे ती 2-3 दिवसापूर्वी घडली होती आणि तो व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। बघितलं तर काही बेळगाव कर्नाटक इकडचे जे पर्यटक आहेत ते आले होते आणि त्यांनी हुल्लडबाजी करताना आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे। एक महिला त्यांना विरोध करताना या व्हिडिओमध्ये दिसते, मात्र त्या महिलेला सुद्धा ते जुमानत नसल्याचं या व्हिडिओतून दिसते आणि पोलीस प्रशासन मात्र तिथे पोलीस मात्र तैनात नव्हते, त्यामुळे या हुल्लडबाज पर्यटकांनी मोठा इथे राडा केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या जर बघितलं तर हा धबधबा आहे तो पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय। हुल्लडबाज पर्यटक आणि तिथे होत असणारं ट्रॅफिक यामुळे हा धबधबा सध्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नक्कीच धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। कुंभवडे धबधब्यावरची ही दृश्य आहेत। या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात, मात्र कुठलीही सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात नसल्यामुळे हुल्लडबाजीचा हा प्रकार समोर आला। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।